हाय गाईज, वेलकम टू माय होम किचन. आज मी तुम्हाला मळ्याची माशांची करी कशी बनवतात ती दाखवते. लाल करी. ते छोटे छोटे बारीक मासे आणलेत मळ्याचे, तर त्यांची रेसिपी बनवताना मी दाखवते. हे मी मळ्याचे मासे साफ करून धुवून घेतलेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मासे कसे साफ करतात ते दाखवलं, तर आता मी तसे साफ करून धुवून घेतलेत. माशांची करी बनवायला थोडीशी कोथिंबीर, 7-8 लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्यात, एक कढीपत्त्याची डाळी घेतले आणि छोटासा आल्याचा तुकडा. आता याचं सगळं मी मिक्सरला लावून पेस्ट तयार करून घेते. मिक्सरला वाटून घेतले जाडसर, जास्त बारीक पण नाही जास्त जाडी पण नाही. मिक्सरला जाडसर पेस्ट तयार करून घेतले. ही बघा, जास्त जाडसर पण नाही जास्त बारीक पण नाही, अशी पेस्ट तयार करून घेतली. आता याच्यामध्ये मी ह्या माशांना 1 चमचा पेस्ट घेईन वापरायला एवढी. सर्वप्रथम गॅस पेटवते, मोठा गॅस ठेवते. टोप गरम व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये तेल गरम झाल्याशिवाय, तेल गरम झाले की फोडणी देणार. 1 मोठा चम्मच तेल घातलं आहे. त्याच्यामध्ये फोडणीला 1 कढीपत्त्याची डाळ टाकते. त्यात परत लसूण टाकते चेचून. लसूण चेचून टाकते याच्यामध्ये. टाकते मळ्याची करी मस्तपैकी लाल लाल तिखट, जास्त तिखट नाही पण लाल करी. कढीपत्ता आणि लसूणची फोडणी द्यायची, दुसरं काही घालायचं नाही त्यामध्ये. त्याच्यात मी लसूण थोडीशी लाल झाली, याच्यामध्ये पेस्ट तयार केली ती टाकते. 1 चम्मच पेस्ट घेतले, ती पण थोडी लाल झाली पाहिजे. लाल झाली की त्याच्यामध्ये 1 टोमॅटो घेतला होता, त्याची पेस्ट तयार केली, तर ती पेस्ट टाकते याच्यामध्ये. टोमॅटोच्या पेस्टला तेल सुटलं पाहिजे, तोपर्यंत टोमॅटो हलवायचा चांगला. टोमॅटोच्या पेस्टला आता तेल सुटलेलं आहे, तर याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकते. थोडीशी हळद टाकायची कारण मासे कमी आहेत. 2 चम्मच बेडगी मिरची पावडर, 2 चम्मच भाजका मसाला. हे सगळं एकजीव करायचं. सगळं एकजीव घालून याच्यामध्ये पाणी घालायचं. आता याच्यामध्ये पाणी घालते, 1 ग्लास छोटासा. अजून पाणी लागेल याच्यामध्ये. आपल्याला केवढी करी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं. आता मला करी जास्त पाहिजे तर थोडंसं पाणी अजून घालते. याला उकळी आली की याच्यामध्ये मासे टाकायचे. मोठा गॅस करते, बारीक केला होता. याच्यात आता मी 2 कोकमं टाकते. दोन कोकम घातलं. आता थोडंसं मीठ टाकते, चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकलं, चांगली उकळी येऊन द्यायची. करीला चांगली उकळी आली. आता याच्यात मी मासे सोडते. मळ्याचे मासे, बारीक बारीक मासे आहेत, याच्यात सोडून देते. आता याला काही जास्त उकळी करायला लागणार नाही कारण ते बारीक मासे आहेत, 5 मिनिटात होऊन जातील. करी आपल्याला जास्त पाहिजे असेल तर पाणी तुम्ही वाढवू शकता. ही करी कशी जास्त घट्ट खायची नसते, पातळच बरी असते. आता थोडंसं पाणी घालते अजून. 5 मिनिटात ते मासे होऊन जातील. करीला चांगली उकळी आली. आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते. आता गॅस बंद करून ठेवते. माशांची करी झालेली आहे.
आता मी ते डिशमध्ये घेते. हे बघा, गरमागरम माशांची करी, गावठी भात आणि गरमागरम माशांची करी. गरम गरम मळ्याच्या माशाची करी आणि गावठी तांदळाचा भात खाऊन बघते कशी झाली ती टेस्ट. मसाले छान झाले, छान. अशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. खाऊन बघा, बनवून बघा एकदा. ही माशाची करी मी पहिल्यांदाच बनवली, खूप छान झालं. मस्त मस्त बेस्ट. करून बघा तुम्ही.